Hello, dear students. Today I am going to talk about the conservation of biodiversity. Friends, in last lecture we had discussed about the concept of biodiversity. What is biodiversity? What are the types? And what is the importance? It was discussed in last lecture. But continue with the lecture if we focused on what are the importance of biodiversity. See friends, biodiversity is a very important phenomenon in the living world. Because of that, every living organism which is dependent on other living organism, हा एक महत्त्वाचा फॅक्ट आहे की एक कुठला ना कुठला तरी ऑर्गॅनिझम. So if you think about the what are the importance of biodiversity, see in the picture you can observe biodiversity is important for the genetic diversity. कारण बायोडायव्हर्सिटी ही काय दाखवते, वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारची जेनेटिक डायव्हर्सिटी या बायोडायव्हर्सिटीमध्ये आहे आपल्याला असं बघायला मिळतं. जसे आपण 3 टाईप केले सुरुवातीलाच बघा, जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी अँड एन्व्हायरमेंटल डायव्हर्सिटी किंवा इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्ट फ्रेश वॉटर रिसोर्सेस. बघा या सर्व काही या पिक्चरमध्ये जेवढे काही घटक दिसतात आपल्याला, या प्रत्येकाला वॉटर महत्त्वाचं आहे, पाणी महत्त्वाचं आहे, बरोबर. बघा या पृथ्वीवरती कोणताच ऑर्गॅनिझम असा नाही की जो पाण्याशिवाय आणि ऑक्सिजनशिवाय जगू शकेल, बरोबर ना. प्लांटचं सोडा, प्लांट कार्बन डायऑक्साईड प्लांटला आवश्यक आहे, पण बाकीचे जे काही हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे या सर्वांना ऑक्सिजनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. मग यासोबतच पाण्याची आवश्यकता आहे. आणि मग पाणी जे आहे, फ्रेश वॉटर जे आहे, आपण समुद्राचं पाणी पिऊ शकतो का? नाही. तर फ्रेश वॉटर जे आहे हे फ्रेश वॉटरचे रिसोर्सेस प्रोटेक्ट करण्याचं काम किंवा त्या ठिकाणी फ्रेश वॉटर निर्माण करण्याचं काम किंवा ते कंटिन्यू राहण्याचं काम ही बायोडायव्हर्सिटीमधलेच मेंबर आपल्याला घडून आणलेले दिसतात. याचबरोबर स्पीड रिकव्हरी फ्रॉम दी नॅचरल डिझॅस्टर. पाहता एखादं नॅचरल डिझॅस्टर झालं तर त्याला रिकव्हरी करण्याचं कामसुद्धा बायोडायव्हर्सिटीच्याच घटकांकडून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसे से फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी मोठा असा तलाव निर्माण झाला आहे, धरण निर्माण झालं आहे, त्या ठिकाणी बघा कालांतराने हळूहळू आजूबाजूला ॲटोमॅटिकली एक वेगळ्या प्रकारचं फॉरेस्ट निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला तुम्ही सगळं काही नष्ट करता तिथलं, पण नंतर पुन्हा त्या ठिकाणी प्लांट्स येतात, ग्रो होतात, वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी डेव्हलप होतात आणि रिकव्हरी झाली आपल्याला त्याची पाहायला मिळते. किंवा मग लँडस्लायडिंग झालं, एखादी दरड पडली, दरड पडल्यानंतर पूर्णच्या पूर्ण तो मातीचा ढिगारा आणि ते प्लांट जे ते गाडले जातात ते पूर्णपणे निसटून जातात त्या ठिकाणावरून. मग ते ठिकाणसुद्धा नंतर पुन्हा रिकवर झालेलं पाहायला मिळतं. पुन्हा त्या ठिकाणी काही प्लांट, पशु पक्षी त्या ठिकाणी हळूहळू कालांतराने काही वर्षानंतर डेव्हलप झालेले आपल्याला दिसतील. तर हे बायोडायव्हर्सिटीमधल्याच घटकांकडून आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. त्यासोबतच बायोडायव्हर्सिटी मेंटेनिंग बॅलन्स ऑफ द इकोसिस्टीम. या इकोसिस्टीममध्ये जो काही बॅलन्स आहे हा कशामुळे आहे, तर या बायोडायव्हर्सिटीमधल्या असणाऱ्या घटकांमुळं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, गवत खाणारे जर काही प्राणीच नसते, बघा गवत खाणारे जर काही प्राणी नसते तर एवढ्या सगळे काही जे काही कार्निव्होरस प्राणी आहेत, म्हणजे वाघ असेल, बिबट्या असेल, इवन माणूस असेल किंवा कुठलाही असेल, तर यांना कुठले प्राणी मिळाले असते का आजपर्यंत खायला? नाही. कारण का, तर बघा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गवत म्हणा किंवा प्लांट आहेत, या प्लांटवरती डिपेंडंट असणारे वेगळ्या प्रकारचे ग्राझिंग ॲनिमल आहेत आणि मग या ग्राझिंग ॲनिमलवरती डिपेंडंट असणारे बाकीचे कार्निव्होरस आहेत. सो दिस इज इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ इकोसिस्टीम. देन सस्टेनॅबिलिटी अँड ग्रोथ. बघा आता सस्टेनॅबिलिटी म्हणजे काय, एक शाश्वत असं, जसं की बिघडू पण द्यायचं नाही पण त्याचा वापर बी करायचा. बघा एखादं प्लांट असेल, तुळशीचं झाड आहे आपल्या घरासमोरचं, आता तुळशीची पानं आपण वापरतो म्हणून काय करतो, लगे अख्खं तुळशीची पानं पूर्ण एका दिवशी सगळी संपवून टाकतो का? नाही. आपण काय करतो आहे, 2-2, 3-3 पानं जी आहे ती वापरतो डेली, जेणेकरून पुन्हा त्याला पानं येतील आणि मग त्यानंतर आपण वापरूया. ह्याला म्हणायचं सस्टेनेबिलिटी, सस्टेनेबल यूज. आणि मग अशा प्रकारे आपण या बायोडायव्हर्सिटीमधला यूज केला गेला पाहिजे किंवा करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्याची ग्रोथसुद्धा होणं आवश्यक आहे. देन ऑल्सो प्रोव्हिजन ऑफ फूड सिक्युरिटी आहे, ॲडॅप्टेशन्स टू डिफरंट हॅबिटॅट्स, प्रोव्हिजन्स ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस, प्रमोट सॉईल फॉर्मेशन अँड प्रोटेक्शन, मेंटेन द फूड चेन.
इन द नेचर, किंवा मग आपण जसं मागच्या वेळेला बघितलं तर जसं बायोडायव्हर्सिटी प्रोव्हाइड आवर लिव्हिंग बँक बॅलन्स, किंवा मग बायोडायव्हर्सिटी इज इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ दी इकॉनॉमिक सिग्निफिकंट, वेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक गोष्टी या बायोडायव्हर्सिटीवरती डिपेंडंट आहेत. बघा याच्यातले काही प्राणी जर बघितले आपण तर प्राणी किती इकॉनॉमिकली महत्त्वाचे आहेत तुम्हाला लक्षात आलं असेल. फिश असेल किंवा बाकीचे जे आहेत, इवन प्लांट, सर्व काही इकॉनॉमिकली व्हॅल्युएबल आहे. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया की जर काय समजा आपण अनैसर्गिकरित्या जर का या बायोडायव्हर्सिटीमधल्या घटकांचा जर काय आपण वापर केला, म्हणजे बघा आता आज रोजी समजा इथं एक वाघ दिसतोय तुम्हाला, वाघाची प्रजाती जी आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावरती असं आपण म्हणतोय, किंवा काही रेअर जे काही ऑर्गॅनिझम आहेत, प्राणी आहेत, पशु आहेत, इवन प्लांट आहेत, हे आज नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. का? त्याचा वापर तितक्या प्रमाणामध्ये किंवा त्याची शिकार झालेली आहे किंवा त्याचं बाकीचं इतर ठिकाणी त्याला इकोसिस्टीम त्या प्रकारची मिळत नाही, म्हणून मग ते धोक्यामध्ये आहे. मग त्याचं कन्झर्वेशन करणंसुद्धा आपलं इतकंच महत्त्वाचं काम आहे. कारण का आता आपण बघितलं की सगळं काही कशावर डिपेंड आहेत, एकमेकावरती डिपेंडंट आहे. वाघ जर काही नष्ट झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये डुकरं म्हणा किंवा बाकीचे प्राणी वाढतील आणि ते आपल्याला जंगलामधून सगळे काही शेतावरती येतील आणि सगळी शेताची शेती नष्ट होईल. पहा, शेती करणं किती अवघड होईल आहे ना. त्यामुळं त्यांनासुद्धा कंट्रोल ठेवणंसुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी वाघ म्हणा, बिबट म्हणा, ह्यासारखे प्राणीसुद्धा आवश्यक आहेत. तर याप्रमाणे बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन जर काही करायचं असेल तर किंवा बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. प्रेझेंटली 3.5 बिलियन इयर्स ऑफ इव्हॉल्युशन झालेलं आपण पाहायला मिळतो. यात वेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटीचे कंपोनंट्स तयार झालेले आपल्याला दिसतात. सो अनफॉर्च्युनेटली ड्यू टू ह्युमॅनिटी ऑर ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये जास्त उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा मग इथं मग खनिजं असतील, दगडी कोळसा असेल, पेट्रोल असेल, तुमचं डिझेल असेल, क्रूड ऑइल असेल, किंवा जंगलं असतील, प्लांट मटेरियल आहे, मोठ्या प्रमाणामध्ये याचं एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम आज रोजी आपल्याला बायोडायव्हर्सिटीचं जे आहे ते पूर्ण सायकल जे ते बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो unsustainable development and resulting into the disturbance to the environment, and we are undergoing the 6th extinction crisis on this planet, degrading natural ecosystems at unprecedented rates. So it is estimated that the current species extinction rate is between the 1000 to 10,000 times higher than it would naturally be. बघा आता नॅचरली जे काही नैसर्गिक साधनसंपत्तीचं एकमेकाचं जे काही कन्झम्पशन होणं अपेक्षित आहे त्याच्याजवळ 1000 ते 10,000 पटीनं आपण त्याचा जास्त वापर आपण आज रोजी करताना आपण पाहतोय. जसं की जेवढी झाडं तोडली जातात तेवढीच झाडं लावली जातात का? नाही. म्हणून मग आता ह्या वेगळ्या प्रकारच्या मोहिमा, वेगळ्या प्रकारच्या स्कीम इव्हन गव्हर्नमेंटसुद्धा राबवताना आपल्याला दिसते. सो बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन इज अबाउट सेव्हिंग लाईफ ऑन अर्थ in all its forms and keeping the natural ecosystem functioning and healthy. Biodiversity conservation म्हणजे काय करणं आहे? तर इट इज अबाउट सेविंग ऑफ लाईफ. बघा लाईफची काय करायची आपल्याला, सेविंग करायची या अर्थवरती इन द फॉर्म ऑफ नॅचरल इकोसिस्टीम. सो कीपिंग नॅचरल इकोसिस्टीम जशी आहे नैसर्गिक साधनसंपत्ती थोडीफार जशी ज्याप्रमाणे मूळ प्रमाण आहे तशी कशी राहील, त्याचं फंक्शनिंग आणि त्याची हेल्थ कशी राहील याचा फोकस करून बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करणं आवश्यक आहे. म्हणजे काय करणं बघा, जसं से फॉर एक्झाम्पल एखादा जर काही दुर्मिळ एखादी वनस्पती होत चालली असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ते जे काही जंगल आहे म्हणा किंवा तो जो काही भाग आहे हा प्रोटेक्ट करावा लागेल, त्या ठिकाणचा डिस्टर्बन्स हा पूर्णपणे बंद करावा लागेल, जसं आपल्याकडे लोणार सरोवरामध्ये केले आज. कॉन्झर्वेशन बायोलॉजी ॲज अ सायंटिफिक डिसिप्लिन which has grown enormously over the past few decades and which has increased our awareness as well as understanding of the great extent to which humans depends on natural ecosystem and biodiversity. बघा आज रोजी काय मागच्या काही 5 दशकांमध्ये या बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर आपल्याला पाहायला मिळतो. कारण का तर ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललं आहे, नॅचरल रिसोर्सेसचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग अशामध्ये
एक काळ असा येईल की पूर्ण सगळं काही संपून जाईल, नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मग ते जर वाचवायचं असेल, ते जर काही पुढे कंटिन्यू ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करणं आवश्यक आहे. ऑल्सो दिस बायोडायव्हर्सिटी मीन्स ensuring that natural landscape with their array of ecosystems they are maintained and that species, populations, genes and even the complex interactions between them they persist into the future. हे असेच आणखीन भविष्यामध्ये तसेच राहतील. या दृष्टीनं काय काय योजना आपल्याला करता येईल. सायंटिफिक बघा, सायंटिफिक डिसिप्लिन आहे. बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करायचं तर कसे आडमधम करून जमीन का नाही, सायंटिफिक दृष्ट्या करावं लागेल की जेणेकरून याप्रमाणे हे सर्व काही तसंच भविष्यामध्ये अस्तित्वात राहील. सो बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन रिलाइज ऑन अ नंबर ऑफ डिसिप्लिन्स वर्किंग टुगेदर including ecology and other biological sciences, physical sciences, mathematics and social sciences such as the economics, laws, public policies and psychology. तर वेगवेगळ्या अंगाने याप्रमाणे बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन केलं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन ॲक्च्युअली कशा प्रकारे करता येईल सायंटिफिकली. तर बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी इथं जनरली ब्रॉडली 2 टाईप्स केलेले आपल्याला पाहायला मिळतात. सायंटिफिकली 2 टाईप्स आहेत. पहिला आहे त्याला म्हटलं इन सिट्यू कॉन्झर्वेशन आणि दुसरा आहे एक्स सिट्यू कॉन्झर्वेशन. आता इन सिट्यू आणि एक्स सिट्यू कॉन्झर्वेशन असे झाले मेन 2 कॉन्झर्वेशनचे टाईप्स. मग त्यामध्ये पहिला जो काय टाईप आहे इन सिट्यू कॉन्झर्वेशन म्हणजे काय की दॅट इज द टाईप ऑफ कॉन्झर्वेशन ऑन साइट कॉन्झर्वेशन or conservation of genetic resources in their natural populations of the plant or even the animal species, like say for example forest or other resources. बघा, म्हणजे जे एखादं आपल्याला ज्याचं कन्झर्वेशन करायचं त्याचं त्याच्या नॅचरल अधिवासामध्ये, नैसर्गिक अधिवासामध्येच कन्झर्वेशन करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. जसं की से फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट आहे किंवा एखादं जसं की वाघ आहे, वाघाचं तुम्ही संवर्धन करणार आहे, मग तुम्ही काय घरी आणून पाळणार आहे का वाघ? नाही. घरी पाळू शकता का तुम्ही? नाही राहू शकत एवढे वाघ, किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन होऊ शकणार नाही. त्याला त्याच्या निसर्गामध्येच संवर्धित करावा लागेल. म्हणून मग या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे काही टायगर रिझर्वायर्स म्हणा किंवा मग या ठिकाणी दिले बघा. आता इन सिट्यू कॉन्झर्वेशनमध्ये काय काय टाईप येतात, तर बायोस्फिअर रिझर्वायर, मोठ्या प्रकारचं जंगल जे मोठ्या आकाराचं बायोस्फिअर ज्याला आपण म्हणतो, ते त्या ठिकाणी काय केलं आहे, रिझर्व केलेलं आहे, संरक्षित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा मग काही नॅशनल पार्क असतील, राष्ट्रीय उद्यानं आहेत, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहेत बघा, जे काय म्हणतात त्याला आपण वाईल्ड लाईफ सँक्च्युरीला जीव अभयारण्य असं म्हटलं जातं. त्यानंतर काही सॅक्रिड फॉरेस्ट आहेत. सॅक्रिड म्हणजे काही फेथच्या खाली किंवा दैविक देवाच्या नावानं असं एक जंगल त्या ठिकाणी संरक्षित केलं जातं. हा बहुतेक पश्चिम घाटावरती बराचसा पॅटर्न आहे आपल्याकडं, किंवा तमिळनाडू खालच्या साऊथ इंडियामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. तर एक जनरल लक्षात घ्या, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. आता बघा, अभयारण्य तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच ठिकाणचे अभयारण्य. आपल्याकडं लोणारचं जे सुद्धा लोणार सरोवर हे सुद्धा एक छोटं अभयारण्यच आहे. म्हणून आज रोजी ते सगळं काही बंद केले, तुम्हाला सुद्धा आतमध्ये जाऊ देत नाहीत. कारण का, आतमध्ये असणाऱ्या जे काही प्रजाती आहेत, मग तिथं पक्षी असतील नाही तर वनस्पती असतील, त्यांचं त्या ठिकाणी संवर्धन होणं आवश्यक आहे. तर दीज आर द इन सिट्यू कॉन्झर्वेशन, म्हणजे जे नेचरमध्ये आहे त्या नेचरमध्ये त्याला काय करायचं, त्याचं संवर्धन करायचं, त्याला घरी आणून नाही किंवा इतर ठिकाणी नाही. मग ती पूर्ण जागा ती एकतर संरक्षित करायची, रिझर्व करायची त्यासाठी, आणि त्याचं त्या ठिकाणी संवर्धन करायचं. मग आज रोजी बघा, आता टायगरची संख्या म्हणजे वाघाची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. 5-10 वर्षापूर्वी जेव्हापासून टायगर रिझर्वायर्स तयार झाले, ज्या ठिकाणी टायगर आहेत, बेंगाल टायगर असेल किंवा आपल्याकडे तिकडे ताडोबाच्या जंगलामध्ये जे काही टायगर आहे, त्या ठिकाणी जे काही रिझर्वड फॉरेस्ट किंवा तो जे काही एरिया केला त्यानुसार मग तिथले टायगरची संख्या वाढलेली आपल्याला आज रोजी दिसते. दुसरा टाईप एक्सिट्यू कॉन्झर्वेशनचा. आता हे ब्रॉडली घेतो आहे आपण, नंतर आपण ब्रीफली घेतो आहे, ब्रॉडली नंतर आपण घेणार आहे. एक्सिट्यू म्हणजे काय की आउट ऑफ देअर नॅचरल रिझर्वायर्स वी कॅन कन्झर्व
दीज स्पेसीज. त्याच्या नॅचरल रिझर्वायरच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जर काय आपण त्याचं संरक्षण करू शकत असेल तर त्याला म्हणायचं एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशन. मग जसं की समजा एखादी प्लांट स्पेसीज असेल, त्याला जर काय बॉटॅनिकल गार्डनमध्ये जर काय आपण संरक्षित केलं आणि तिथं त्याची जर काही संख्या वाढू दिली तर त्याला म्हणायचं आहे एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशन. मग याच्यामध्ये बॉटॅनिकल गार्डन्स आले, वेगळ्या प्रकारचे झूज आले. झूज म्हणजे काय? प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालयामध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही अगदीच दुर्मिळ प्राणी आहेत, ज्यांना तिथे जंगलामध्ये खायला मिळत नाही, काहीच नाही, मग अशा प्रकारच्या प्राण्याला त्या ठिकाणी ठेवलं जातं. त्याला सर्व काही नॅचरल अधिवास थोडाफार उपलब्ध करून दिला जातो आणि त्याला आर्टिफिशियली खाद्य म्हणा हे सर्व काही प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर सीड पोलन बँक आहे, सीडची बँक आहे, पोलन ग्रेनची बँक आहे, जीन बँक आहे, टिश्यू कल्चर आहे. बघा, ह्या वेगळ्या मेथडचा वापर करून एक्सिटिव्ह कॉन्झर्वेशन करता आपल्याला येऊ शकतं. पहिलं आपण बघितलं इन सिट्यू कॉन्झर्वेशन फॉर दी बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. सो इट इज ऑन साइट कॉन्झर्वेशन or the conservation of genetic resource in natural populations of plant or animal species such as the forest genetic resources in natural populations of tree species. It is the process of protecting an endangered plant or animal species in its natural habitat, either by protecting or cleaning up the habitat itself or by defending the species from predators. So it is applied to the conservation of agricultural biodiversity in agroecosystems by farmers, especially those using unconventional farming practices. So this is the type where the natural किंवा जे काही ऑन साईट कन्झर्वेशन आहे ते या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मग या टाईपमध्ये मग सांगितलं की वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आल्यास किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही नॅशनल पार्क आहेत, फॉरेस्ट एरिया आहे किंवा बायोस्फिअर प्रोटेक्टेड एरिया आहे, या वेगळ्या प्रकारे याचं रिझर्वायर किंवा रिझर्व केलेला जो काही फॉरेस्ट एरिया आहे हा त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो, संरक्षित. सो वन बेनिफिट ऑफ दिस इन सिटी कॉन्झर्वेशन इज दॅट इट विल मेंटेन द रिकवरिंग पॉप्युलेशन्स इन द सराउंडिंग वेअर दे हॅव डेव्हलप्ड देअर डिस्टिंक्टिव्ह प्रॉपर्टीज. अनदर इज the strategy helps ensure the ongoing processes of evolution and adaptations within their environments. तर त्याच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्येच या सर्व काही गोष्टी ज्या आहेत किंवा त्याचे डेव्हलपमेंट असेल, पॉप्युलेशन असेल, हे त्या ठिकाणी कन्झर्व झालेलं, संरक्षित झालेलं पाहायला मिळेल. इन द ॲग्रिकल्चर इन सिटी कॉन्झर्वेशन टेक्निक आर ॲन अफेक्टिव्ह वे to improve, maintain and use the traditional or native varieties of agricultural crops. शेतीच्या दृष्टी जर विचार केला नाही तिकडे शेतीच्या दृष्टी जर विचार केला तर आपण शेतामध्ये बघा वेगळ्या प्रकारची पिकं जी आहे ती शेतामध्ये कन्झर्व करतो. आता तीच जर काही घरामध्ये येऊन लावणार आहे का आपण? नाही, ती त्याला शेतीच लागेल. म्हणजे नॅचरल आदिवासामध्ये आपण त्याची लागवड त्या ठिकाणी केली. So such a methodology link the positive output of scientific research with the farmers' experience and field work. So in agriculture itself as its in situ type of conservation, the technique which are effective way to improve, maintain and use the traditional or native varieties of agricultural crop. बघा, ज्या काही शेतीच्या दृष्ट्या महत्त्वाची जे काही व्हरायटी आहेत प्लांटच्या, या सर्व व्हरायटी शेतीमध्येच काय केल्या जातात? कल्टिवेट केल्या जातात, प्रोटेक्ट केल्या जातात. आपण आपलं आता शेत आहे हे काय केलं आहे? आपण प्रोटेक्ट केलं आहे ना. तर कोणी येऊन आपलं शेत खाऊन जावं आणि कोणतंही जनावर आलं तर तुम्ही काय करता? भांडणं करता? येऊ देता का कोणी? तुम्ही नाही ना. राखलेलं शेत आहे तुमचं, बरोबर. मग तोच प्रकार, अशा प्रकारचंच शेत किंवा अशा प्रकारचं जंगल हे काय झालं? नॅचरल रिझर्वायर झालं फॉर द इन सिटी कॉन्झर्वेशन. सो सच अ मेथडॉलॉजी link the positive output of scientific research with the farmers' experience and field work. So this one is the type. मग याच्यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे वेगळ्या प्रकारचे जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं राष्ट्रीय उद्यानं, नॅशनल पार्क, त्याचबरोबर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी किंवा ज्याला आपण म्हणतो की अभयारण्य, बरोबर, अशा प्रकारचे जे आहेत ते जंगलं जी आहेत ते संरक्षित केले जातात आणि त्यामध्ये मग त्या स्पेसीज ज्या आहेत त्या त्याचं कॉन्झर्वेशन करण्याचा प्रयत्न केला जातो.
दुसरा टाईप आहे एक्सिट्यू कॉन्झर्वेशन. आता एक्सिट्यू कॉन्झर्वेशन म्हणजे काय की इट मीन्स लिटरली ऑफ साईट कॉन्झर्वेशन, म्हणजे त्याच्या नॅचरल अधिवासापासून इतर आर्टिफिशियल अधिवासामध्ये त्याचं काय करायचं आहे, कॉन्झर्वेशन करायचं आहे. मग ते प्राणी असतील, प्लांट असतील किंवा काही असेल. So it is the process of protecting an endangered species of plant or animal outside its natural habitat. पहा या प्रोसेसमध्ये काय केलं जाईल, काय प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, तर ज्या काही एंडेंजर्ड स्पीसीज आहेत किंवा ॲनिमल आहेत, प्लांट आहेत, त्याचं त्याच्या नॅचरल हॅबिटॅटच्या बाहेर कन्झर्वेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. से फॉर एक्झाम्पल, by removing the part of population from the threatened habitat and placing it in new locations, so which may be a wild area or within the care of humans. So while ex situ conservation comprises some of the oldest and best known conservation methods, it also involves newer, sometimes controversial laboratory methods. बघा, या एक्सिट्यू कॉन्झर्वेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स वापरल्या जातील नव्या किंवा जुन्या कॉन्झर्वेशन करण्याच्या. मग याच्यामध्ये काही लॅबोरेटरी मेथडसुद्धा वापरल्या जातात. जसं की आता याचं एक एक्झाम्पल घ्या की एखादं प्लांट आहे जे नॅचरलमध्ये जंगलामध्ये त्या ठिकाणी त्याला धोका आहे. मग अशा प्रकारचे प्लांट जर काय समजा आपण आपल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये किंवा गार्डनमध्ये जर लावले आणि त्याला संरक्षित केलं, बाकीच्या गोष्टींपासून जर काही संरक्षण दिलं, त्याला पाणी वगैरे सगळं काही योग्य वेळेला जर दिलं, तर त्याचं त्या ठिकाणी काय होऊ शकतं, संवर्धन होऊ शकतं. सो द बेस्ट मेथड ऑफ मॅक्झिमायझिंग द स्पेसीज चान्स ऑफ सर्वायवल इट इज बाय रिलोकेटिंग पार्ट ऑफ द पॉप्युलेशन टू ए लेस थ्रेटन लोकेशन्स. बघा, एखाद्या वनस्पतीला अगदीच फार म्हणजे त्याच्या नॅचरल लोकेशनला फार मोठा धोका आहे, मग तिथं एकतर बिल्डिंग होणार असतील, रस्ता होणार असेल, काहीतरी वेगळ्या प्रकारचे थ्रेट असतील, तर मग अशा ठिकाणचे प्लांट जर का उचलून आपण जर का दुसऱ्या ठिकाणी लावले तर मग मात्र ते त्या ठिकाणी संरक्षित होऊ शकतील. देन इट इज ऑल्सो टेक्निकली चॅलेंजिंग टू अप्रूव्ड और ट्रॅप द रिक्वायर्ड ऑर्गॅनिझम्स विदाउट undue harms. Zoos and botanical gardens, they are most conventional methods of ex situ conservations, all of which household protected specimens for breeding and reintroduction into the wild when necessary and possible. So these facilities provide not only housing and care for the specimens of endangered species, but also they have educational value. मग बघा, आता जसं आता बॉटॅनिकल गार्डन केलं आपण, सगळी जी काही समजा काही वाईल्ड प्लांट आहेत, ऑर्नामेंटल प्लांट आहेत, इतर ठिकाणी निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अशी प्लांट जर का आपण एका ठिकाणी जर का बॉटॅनिकल गार्डनमध्ये लावली तर त्याचं कन्झर्वेशन पण होईल आणि प्लस त्याच्यापासून जे काही आपले विद्यार्थी असतील किंवा जे काही आहेत त्याचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करता येईल एकाच ठिकाणी, है की नाही. सो देअर फॉर बॉटॅनिकल गार्डन्स आर इम्पॉर्टंट. देन दे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन पब्लिकली अबाउट द थ्रेटन्ड स्टॅटस ऑफ एंडेंजर स्पेसीज. मग त्या ठिकाणी काय काय माहिती उपलब्ध करून देता येईल की बा अशाशी वनस्पती, अशाशी स्पेसीज हे अगदी दुर्मिळ आहे, दुर्मिळ होण्याच्या मार्गावरती आहे, मग याचं आपण प्रत्येकानं कन्झर्वेशन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर those factors which cause the threats with the hope of creating public interest even and the awareness. याप्रमाणे जनजागृती करून म्हणा किंवा वेगळ्या प्रकारचं काही मेथड्स वापरून त्याच्या नॅचरल अधिवासातून इतर ठिकाणी त्याचं काय केलं जातं आहे, कन्झर्वेशन केलं जातं, त्याला म्हणायचं एक्सिट्यू कन्झर्वेशन. मग याची उदाहरणं जर बघितली आपण तर जसं की बॉटॅनिकल गार्डन आहे, टिश्यू कल्चर एक आहे बघा. टिश्यू कल्चरच्या थ्रू आपण एखादं जे काही वाईल्ड प्लांट आहे दुर्मिळ की ज्याचं त्या ठिकाणी नैसर्गिक वातावरणामध्ये नवीन प्रजाती नवीन रिप्रोडक्शन होणं त्या ठिकाणी अशक्य आहे, अशा वेळेला आपण टिश्यू कल्चरच्या थ्रू आपण त्याचे काय करू शकतो, मोठ्या प्रमाणामध्ये रोपं तयार करू शकतो आणि पुन्हा त्याला त्या ठिकाणी पुन्हा त्याची लागवड करू शकतो. त्याचं एक्झाम्पल जसं की सिरोपेजिया नावाची वनस्पती आहे की जी अगदी दुर्मिळ आहे, एंडेंजर्ड आहे.
मग अशा वनस्पतीचं नेचरमध्ये सुद्धा तिला अगदी थ्रेट आहेत की ज्या ठिकाणी तिचं सेक्शुअल रिप्रोडक्शनचा रेट म्हणा, नॅचरल रिप्रोडक्टिव्ह रेट फार कमी आहे. मग अशा प्रकारच्या स्पेसीजला टिश्यू कल्चरच्या थ्रू काय केलं जातं आहे, मल्टिप्लाय केलं जातं आणि त्यानुसार मग त्याचं कन्झर्वेशन करणं शक्य आहे. बघा आता इथं जसं डायग्रॅममध्ये सुद्धा दाखवलं शेवटच्या स्लाईडमध्ये की ही डायग्रॅम जी आहे ड्रॉसेरा बर्मानी, ओके, इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे, रेअर आहे. मग अशा प्रकारच्या प्लांटचं सुद्धा संवर्धन होणं आवश्यक आहे. फार दुर्मिळ वनस्पती, अगदी इकडं नागपूरच्या साईडला तिकडं फक्त खडकांवरती आपल्याला किंवा माळरानावरती ही प्लांट स्पेसीज पाहायला मिळेल. किंवा खाली जे काही आपल्याला आता लोणार सरोवर आपण जे पाहतो, हा पूर्ण जो काही छान परिसर आहे यालासुद्धा संरक्षित करणं आवश्यक आहे. यातली जर काय झाडं म्हणा, पक्षी जे काय आहेत, पशुपक्षी, हे जर का गायब झाले तर काय उपयोग बरं? काय अर्थ राहील का ते लोणार क्रेटरला? काहीच नाही. जर काय जागतिक दर्जाचं हे जर काय पर्यटन स्थळ आहे, त्या ठिकाणी पाहण्यासाठी सुद्धा काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे ना भविष्यात. मग त्यासाठी याला काय केलं आहे, एक स्मॉल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणून घोषित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानुसार मग ही एक सुद्धा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे की ज्या ठिकाणी स्पेसीज, प्लांट असतील, ॲनिमल असतील, हे प्रोटेक्ट झालेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन केलं जातं दोन टाईपनं, एक्सिट्यू आणि इनसिट्यू टाईप. इनसिट्यू म्हणजे नॅचरल हॅबिटॅटमध्येच कॉन्झर्वेशन करणे आणि ऑफ साईट म्हणजेच काय, एक्सिट्यू कॉन्झर्वेशन. ओके, थँक्यू.